आजकाल लोकांना काय झालं काहीच कळत नाही। म्हणजे इथं सख्ख्या लहान भावाच्या विधवा बायकोचा कोयत्यानं मर्डर केला जातो, याच वेळी दुसऱ्याही एका महिलेची हत्या होते। नगरमधील अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचं प्रकरण आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचंय नगरला। तर अनगर जिल्हा आहे, त्या ठिकाणचं अकोले तालुका आहे आणि त्या ठिकाणचं पठार हा भाग आहे, त्या ठिकाणचं बेलापूर हे गाव आहे। तारीख आहे 7 ऑक्टोबर 2024, वेळ आहे दुपारची। अकोले पोलिसांना अशी माहिती मिळाली की एका गावामध्ये 2 मर्डर झालेत। ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे। पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि समोर एक हादरवणारं दृश्य होतं। सगळीकडे असा रक्ताचा सडा पडलेला होता आणि गावामध्ये दुहेरी हत्याकांड घडलंय ही बातमी पसरली होती। सगळा गाव त्या ठिकाणी जमा झाला होता, सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि यावेळेस फुलाबाई प्रकाश फापाळे या महिला ज्या आहेत त्या महिलांनी तपास करताना सांगितलं की या ज्या मयत आहेत त्या त्यांच्या सुना आहेत। एक आहे उज्ज्वला अशोक फापाळे आणि दुसऱ्या आहेत वैशाली संदीप फापाळे आणि मारणारा जो आहे तो फुलाबाई यांचा मुलगा आहे दत्तात्रय फापाळे। आता हे प्रकरण काय घडलं होतं, हत्या कशी घडली होती? तर बेलापूर गावामध्ये फुलाबाई फापाळे यांचं कुटुंब राहतं आहे। त्यांचा एक मुलगा आहे दत्तात्रय उर्फ बापू, त्याचं वय आत्ताचं आहे 50च्या आसपासचं आणि याचं लग्न झालेलं नाही। आता दुसरा एक मुलगा आहे, नाव आहे अशोक, यांचं लग्न उज्ज्वला यांच्याबरोबर झालं आणि त्यांना 2 मुलं झाली। आता 2 वर्षापूर्वी अशोक यांचं निधन झालं आणि उज्ज्वला अशोक यांचा संसार जो आहे तो म्हणजे संपुष्टात आला किंवा संसार उघड्यावरती पडला आणि 2 मुलांना मग या महिलेनं उज्ज्वला यांनी आपल्या माहेरी ठेवलं आणि उज्ज्वला स्वतः कामाच्या निमित्ताने पुण्यामधील चाकण आळंदी परिसरामध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी त्या काम करत होत्या। अधूनमधून त्या सासरी येत होत्या। आता इकडं बेलापूरच्या घरी सासू फुलाबाई, दीर दत्तात्रय ही मंडळी राहत होते। घरी शेती होती आणि त्या शेतीवरती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता। सगळं काही सुरळीत सुरू होतं असं दिसत होतं। 6 ऑक्टोबर 2024ला शेतामधील सोयाबीन काढणीचं काम चाललेलं होतं, म्हणजे त्या आसपासच काम चालू होतं आणि शेती वगैरेचे कामं जे आहे ते दत्तात्रय फापाळे बघायचा। शेतातील काढलेला सोयाबीन जो आहे तो घेण्यासाठी किंवा सोयाबीन काढण्यासाठी दत्तात्रयची वहिनी उज्ज्वला फापाळे ज्या आहेत त्या सासरी आलेल्या होत्या। सोयाबीनमध्ये त्या हिस्सा मागत होत्या। आता याच्यामधूनच दीर दत्तात्रय आणि वहिनी उज्ज्वला यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता। घरामध्ये दत्तात्रयची आई फुलाबाई सुद्धा होत्या। आता दीर आणि भाऊजाई यांच्यामधला वाद चाललेला होता। यावेळेस दत्तात्रयनं त्याचा भाऊ अशोक यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस अंत्यविधीचा खर्च वगैरे किंवा दशक्रिया विधीचा खर्च वगैरे केला होता। तर मग यानं सांगितलं की मी तू आता ह्याच्यामध्ये वाटा मागते तर मी अंत्यविधीचा खर्च केला होता, दशक वगैरे वगैरे खर्च केला होता, तर तो सुद्धा मला तू दे। आता याच्यावरून मग यांच्यामध्ये पुन्हा वाद वाढला आणि मग उज्ज्वला त्यांना शेतीमध्ये हिस्सा वगैरे मागायला लागला किंवा शेती पैसा याच्यावरून दोघातला वाद अजूनच चिघळलेला होता। आता घरामध्ये आई फुलाबाई यांनी या दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण दोघंही जोरजोराने भांडायला लागले होते। वाद जो आहे तो प्रचंड वाढत चाललेला होता। आता या सगळ्या काळामध्ये दीर दत्तात्रय जो आहे त्याला प्रचंड राग आला। रागाच्या भरामध्ये त्यानं कोयता जो होता तो उचलला आणि आपली वहिनी उज्ज्वला यांच्यावरती सपासप वार करायला सुरुवात केली। आता यावेळेस चुलत जाऊबाई वैशाली ज्या आहेत तर त्यांनी हे बघितलं आणि त्या उज्ज्वला यांना वाचवायला पुढे आल्या होत्या आणि यावेळेस रागाच्या भरामध्ये त्या दत्तात्रयनं वैशाली फापाळे यांच्यावर सुद्धा सपासप वार केले। आता आई समोर होती, आईच्या समोरच यानं त्या दोघींवरती वार केले। आईने वाचवण्याचा प्रयत्न केला पण दोघीही सुना रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या आणि रागामध्ये त्यानं या दोघींनाही ठार मारलेलं होतं। त्यानंतर हातामध्ये कोयता घेऊन दत्तात्रय जो आहे तो घरातनं बाहेर पडलेला होता। आता फुलाबाईंनी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं। मदतीसाठी त्यांनी लोकांची याचना केलेली होती। शेजारी पाजारी आजूबाजूचे लोक या ठिकाणी आले होते, मात्र तोपर्यंत दोन्हीही सुना वैशाली आणि उज्ज्वला या दोघींचाही मृत्यू झालेला होता आणि दोघी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या। दोघींच्या पाठीवरती, शरीरावरती, मानेवरती कोयत्यानं वार झालेले होते। त्यानंतर मग पोलिसांना कळवण्यात येतं। भर वस्तीमध्ये भर दिवसा हा खुनाचा थरार घडलेला होता। सगळीकडे खळबळ उडालेली होती। आता आरोपींची आई फुलाबाई यांनी त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलेलं पोलिसांना सगळा प्रकार सांगितला होता। याच दरम्यान
पोलिसांना एक CCTV हाती लागलेला होता, ज्याच्यामध्ये हा माथेफिरू दीर जो आहे तो हातामध्ये कोयता घेऊन जात असल्याचं दिसून येत होतं. पोलिसांनी त्या मारेकऱ्याला नंतर ताब्यात घेतलं अशी सुद्धा माहिती समोर आली होती. पण एका माथेफिरूच्या रागामुळे 2 महिलांची हत्या झाली. त्याचबरोबर जी यांची मुलं अनाथ झाली आणि स्वतःच्या आईला सुद्धा यानं अनाथ बनवलेलं होतं. एक निष्पाप महिला याच्यामध्ये तिचाही जीव गेलेला होता. तर अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली होती. आता या घटनेचा अजून तपास चाललाय. काही नवीन माहिती, वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. तुम्ही समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर काही नवीन वेगळी माहिती असू शकते तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? पूर्वीच्या काळी माणसाला किंमत होती आणि माणुसकीला महत्त्व होतं, पैशाला महत्त्व नव्हतं. एका बाजूला पैसा असेल, एका बाजूला माणूस असेल तर लोक माणसाची निवड करत होते. आणि आता मात्र नेमकी उलटी स्थिती झालेली आहे. आता माणसाला किंमत नाही, फक्त पैशाला किंमत आहे. त्याच्यामुळे बाप असो, भाऊ असो, मित्र असो किंवा आणखी कोणी म्हणजे आई असो, बहीण असो, मैत्रीण असो किंवा कोणीही असो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाबरोबर ते म्हणजे आईवडिलांचा वगैरे भाग सोडून द्या, पण बाकीच्या कोणाशीही वागताना व्यवहाराने वागा. भावनिक होऊन विचार करण्यापेक्षा व्यवहारी विचार करा आणि व्यवहारानेच 2 गोष्टी द्या आणि 2 गोष्टी घ्या. कोणत्याही व्यवहाराचं घोंगडं जे आहे ते भिजत ठेवू नका, कारण या गोष्टींमुळे सुद्धा काही अघटित घटना घडू शकतात. आता अशा पद्धतीच्या घटना आपल्याला टाळता येऊ शकतात का आणि भविष्यकाळात असं घडू नये याच्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि त्या परिसरातले असाल तर अधिक माहितीसुद्धा तुम्ही कळवू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.